पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या विरोधात आंदोलन झाले, काय आपली भूमिका आहे? या ठिकाणी पवित्र पोर्टल किंवा एकूणच नोकर भरतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी रोष असणं स्वाभाविक आहे. त्याला कारण असं आहे की ज्या ठिकाणी पवित्र पोर्टल भरताना त्या ठिकाणी एक एस टी आणि ओपन, परंतु त्या ठिकाणी ओबीसी म्हणून तो स्ट्रोक म्हणजे ओबीसी म्हणून त्या ठिकाणी नोंद असायला पाहिजे. ती नोंद न झाल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या जागा ओबीसीच्या भरल्या जातील त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्रामधून भरल्या जाणार आहे. स्थानिक जिल्हानिहाय जर समजा भरती केली गेली तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना ओबीसीना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. आणि जवळजवळ म्हणजे 1.5 ते 2 वर्षापासून हा त्या ठिकाणी जो प्रयत्न चालू आहे, या ठिकाणी ओबीसी उमेदवारांची जी भरती केली गेली ती भरती ही जी भरती केली गेली या भरतीमध्ये एक स्थानिक हा शब्दप्रयोग नसल्यामुळे त्या ठिकाणी आणि दुसरं जी भरती केली गेली त्याच्यामध्ये कंत्राटी मानधन असा हा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यामुळे ओबीसी जे आपले कॅन्डिडेट आहे, जे आपलं शिक्षक वर्ग आहे त्यांच्यामध्ये असंतोष पसरणं स्वाभाविक आहे. आणि आपण काय म्हणजे यांच्यासाठी मंत्रालय स्तरावर काय मागणी करणार? नाही, या संदर्भामध्ये मी ऑलरेडी आमची 18 तारखेला चीफ सेक्रेटरी आणि आदिवासी विकास मंत्री आणि यांच्याबरोबर ती बैठक आहे. त्या बैठकीमध्ये ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून 5 लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा जो इश्यू जो आहे तो इश्यू त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मांडणी करेन आणि ते प्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा त्या चीफ सेक्रेटरीच्या कानावर घालून त्या ठिकाणी जे एजबार झालेले आहे या एजबार झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या कशा पद्धतीने समायोजन करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करू. आणि दुसरं स्थानिक ओबीसी म्हणून त्याची कशी भरती करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांची चर्चा करू.